पैकाबाई कोण हा प्रश्न आपणास पडेल. ते स्वाभाविकच आहे. ती श्रीमंत कशी झाली आपणास हे मला सांगायचे आहे. ती वयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मोठी असेलच, पण ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील नव्हती. ती खोब्रागडे कुटुंबातील. तिचा कर्तबगार मुलगा देवाजी बापूंचा जन्म 1891 सालचा. आता हा देवाजी बापू कोण असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्कीच दाबा. मित्रांनो, ही गोष्ट आहे पैकाबाईची, एका कर्तबगार स्त्रीची. चंद्रपुरातील चंद्रपूर नावाचा एक जिल्हा आहे, तिथे ती राहायची. अगोदर हा जो जिल्हा आहे तो गोड राजाचा किल्ला होता. आताचं चंद्रपूर जिल्हा होण्यापूर्वी त्याचं नाव चांदा जिल्हा. नंतर चांदा जिल्ह्याचं विभाजन होऊन चंद्रपूर आणि गडचिरोली हे 2 जिल्हे तयार झाले. घनदाट वनराईने वेढलेलं जंगल इथलं वैभव होतं. चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा नावाचा एक तालुका आहे. तिथल्या खोब्रागडे कुटुंबातील भिवाजी खोब्रागडे यांच्याशी तिचा विवाह झाला. त्या काळात मुलींचे लग्न फार कमी वयात व्हायचे, हे तर तुम्हाला माहीतच असेल. पैकाबाई आपल्या सासरी आंब्याच्या आमराया ठिकाणी घ्यायच्या आणि त्या स्वतः त्याची राखण करत असत. दुसऱ्याच्या दृष्टीने त्या इतक्या खतरनाक होत्या की तिच्या आमराईत जाण्याची कोणाची हिंमत करत नसे. तो काळ आठवा जेव्हा पराकोटीची अस्पृश्यता पाळली जात असे. अस्पृश्य समाजाला दारिद्र्याचं जिवंत जगण्याचं झुंजत राहावं लागत असे. 18 विश्व दारिद्र्य म्हणतात ना, तो प्रकार पैकाबाईच्या आंब्याच्या व्यवसायाने त्यावेळेस होता. पैकाबाईने आंब्याचा व्यवसाय करून खूप पैसा कमावला. तिला जणू फळ व्यवसाय करण्याचे व्यसनच लागले होते म्हणा. ती फारच कष्टाळू होती आणि त्याचसोबत निडर आणि निर्भय देखील होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित जनतेला आवाहन केले होते, खेडे सोडा आणि शहराकडे चला. मग बस झालं. भिवाजी खोब्रागडे आणि पैकाबाईनं खेडं सोडलं. चंद्रपूरसारख्या शहरात ते आले. तेव्हा चंद्रपूरमध्ये सर्वत्र लाल धूळ उडणारं ते शहर होतं. चंद्रपूरला आल्यानंतर दादमहल वार्डात ते राहायला लागले. चंद्रपुरात भिवाजीने पैकाबाईसोबत अनेक फळबागा ज्या आहेत यांचा व्यवसाय सुरू केला आणि त्यासोबत आमराई वगैरे आणि जे काही फळं वगैरे जे आपण विकू शकतो फळराईत, ते सर्व फळं ते त्यांच्या बागा वगैरे ते ठेक्याने घ्यायला लागले. त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली. त्या 2 मुलांचा जन्म झाला होता तो अगोदरच्या खेड्यागावातच. त्यांचं नाव होतं पत्रू आणि गोविंदराव. चंद्रपुरात आल्यानंतर त्यांना 3रं अपत्य झालं. त्याचं नाव होतं देवाजी. भिवाजी याच काळात मरण पावले आणि त्यानंतर तो जो पूर्ण व्यवसाय होता तो पैकाबाईच्या हातात आला आणि त्यासोबत तिच्यावर 3 मुलांची मोठी जबाबदारी देखील. परंतु पैकाबाई किंचितही खचली नाही आणि तिने तो व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवला. आपल्या मुलांना तिने चंद्रपुरातील जुबली शाळेत घातले आणि स्वतःचा व्यवसाय करायला लागली. घर, मूल, बाजारपेठ असं सर्व काही तिचं व्यवस्थित चालू होतं आणि त्याचसोबत बागांचे, खरबुजांचे जे काय वाड्यांचे ठेके होते ते देखील सुरूच होते. त्याच काळात तिचे मुले शिकून मोठी झाली. त्यानंतर पत्रू, गोविंदराव आणि त्याचसोबत देवाजी यांनी लाकडाचा व्यवसाय सुरू केला आणि ते त्या धंद्यात एकदम त्यांनी जम देखील बसवला. पैकाबाईची तिन्ही भावांनी बल्लारपूर येथे फार मोठी खाजगी जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी ते आरामात लाकडाचा धंदा करायला लागले आणि त्यामुळे त्यांचा दम देखील बसला. त्यावेळी त्यांनी जंगलाचे मोठमोठे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारचं राज्य होतं. चंद्रपूर जिल्ह्यात आरा मशीन म्हणजे जी आर मशीन असते ती त्यांनी आणली आणि सॉमिल चालविण्यास त्यांनी व्यवसाय सुरू केला. चांदा जिल्ह्यात आरा मशीन आणणारे पहिले कुटुंब म्हणजे तेच. तेव्हा चांद्यापासून शिरोच्यापर्यंत त्यांनी हजारो मजुरांना कामाला लावले. संपूर्ण देशभरातून लाकडाचे व्यापारी चंद्रपुरास येत असत. विदर्भात व दूरपर्यंत लाकडाचे व्यापारी म्हणून पैकाबाईचे मुले खूप प्रसिद्धीस आले आणि पत्रूजी, गोविंदराव आणि देवाजींचा व्यवसाय जो आहे तो जवळपास आंध्र प्रदेशपर्यंत वाढलेला होता. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथील राजवाडा भाड्याने घेतला. तिथे व्यवसाय सुरू केला. या राजवाड्यातील डेपोचे उद्घाटन पैकाबाई यांच्या हस्ते झाले. आपल्या आईमुळेच हा व्यवसाय आपण उन्नतीत नेऊ शकलो. आपली आई कर्तबगार आहे आणि कर्तबगार आईची जी मुलं आहेत यांच्या हस्ते डेपोचे उद्घाटन राजमहेंद्र राजवाड्याची हुबहू इमारत देवाजींनी चंद्रपुरात उभी केली. देवाजींनी कापसाचा व्यवसायात देखील प्रवेश केला. या व्यवसायात त्यांनी अमाप पैसा कमावला. सोने चांदीचा व्यवसाय केला. जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला. या कुटुंबाने व्यवसायात एवढं धन कमावलं की 1930 साली फॉर्ड कंपनीची मोटार फक्त खोब्रागडे कुटुंबाकडेच होती. पैकाबाईची प्रेरणा बघा. देवाजी बापू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत शिरले. महाडच्या यशस्वी लढ्यानंतर 3 नोव्हेंबर 1926ला अमरावतीला अंबादेवी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. 13 ऑक्टोबर 1935ला
नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भाषणात उपस्थित ते होते. बाबासाहेबांनी औरंगाबादला मिलिंद कॉलेज उभारले तेव्हा उच्च दर्जाचे सागवानी लाकूड देखील देवाजी बापूंनीच पाठविले होते. 1937ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली. प्रांतीय निवडणुका झाल्या. देवाजी बापू चंद्रपूर ब्रह्मपुरी द्विमतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले. याच देवाजी बापूंनी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून आपला मुलगा इंग्लंडला शिक्षणासाठी पाठविला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीसाठी मुलगा त्यांनी दान मागताच तो देवाजी बापूंनी दिला. तो त्यांचा लहान मुलगा म्हणजे भारतीय आंबेडकरी चळवळीचा महान नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. त्यांचं ऐतिहासिक कार्य मी काय सांगावे, तो खूप मोठा विषय आहे. पण एक सांगितले पाहिजे, आपल्याला नुकत्याच जमून काही दिवस झालेल्या नातवांची जंगी मिरवणूक चंद्रपूरच्या नगिना बाग येथून वाजत गाजत दादमहल वाड्यापर्यंत नेली. त्या नावाचे नाव होते भाऊराव म्हणजेच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. पैकाबाईने उभारलेल्या व्यवसायाच्या फळांनी अख्खा समाज गोड केला. व्यवसाय करावा तर असा, श्रीमंत कसे व्हावे तर असे व्हावे, आपल्यासोबत समाजालाही श्रीमंत करत जगावे. मला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा या महान व्यावसायिक पैकाबाई विनम्र अभिवादन करतो. कारण महार स्त्रीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व्यवसाय उभारला, मुलांना विभूषित केले. पैकाबाई ही एवढा मोठा व्यवसाय उभारणारी त्या काळातील भारतातील एकमेव स्त्री असावी असे मला वाटते.